नमस्कार मैत्रिणींनो, सीता नेहरे किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे वांगी, पण वांगी बनवणार आहे दह्यात। तर पहा तुम्ही अगदी काय बनतंय ते दह्यातलं वांग कसं आहे ते। तर हे पहा, आता मी इथं मसाला घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, लसूण भरपूर सारा घेतलेला आहे, 2 कांडे लसणाचे आहेत, आलं घेतलेलं आहे, खोबरं थोडंसं घेतलेलं आहे, मुठभर असं किस्त्याचा ते घेतलेलं आहे, 2 कांदे कापलेले आहेत। आता याच्या पुढे बघा काय करतो, हे दह्यातलं वांग आहे ना, कधीच पाहिलं नसेल तुम्ही, कधीच केलं नसेल, ही रेसिपी पाहताच तुम्ही बनवायला घेणार। हे मात्र 100% गॅरंटी देते तुम्हाला। असं हे दह्यातलं वांग जबरदस्त होते, युट्यूबवर कोणीच दाखवलं नसणार आहे। अजून ही सिक्रेट रेसिपी आहे, नक्कीच संपूर्ण पहा आणि खरंच वांग तुम्ही दह्यातलं बनवून खा एकदा, अगदी मधुर तोंडाला स्वाद सुटणारं हे वांग तुम्ही एकदा बनवून तर पहा मैत्रिणींनो, खरंच जबरदस्त आहे। तर आता मी दाखवते मसाला त्यातला, पहा तुम्ही। आता हा मसाला छान भाजून घ्यायचा, आधी खरपूस मसाला भाजायचा, हे सगळं सुट्टे करायचे आणि मी छान असं भाजून घेणार आहे मसाला आधी, नंतर पुढे एक एक स्टेप बाय स्टेप आहे। व्हिडिओ सविस्तर आहे, त्याला काहीच नाही मधी कटकुट नाही, काही नाही, आहे ते आहे पद्धतीने दाखवलेलं आहे, तुम्ही पहा व्हिडिओ मात्र। तर मी जरासं तेल टाकलेलं आहे आणि लसणाच्या कांड्या पण टाकते, ह्याला लसूण जास्त घालायचा बरं का, आणि आलं टाकलेलं आहे 1 इंच कापून, आणि लसणाच्या 2 कांड्या टाकलेल्या आहे, आणि हा कांदा घालायचा, परतून घ्यायचा कांदा आणि लसूण चांगला खरपूस भाजल्याशिवाय दुसरं प्रोसेस करायचं नाही। तर पहा तुम्ही, आता मी कांदा भाजून घेते, व्यवस्थिशीर हलवून घ्यायचा त्याला, आणि मस्त असं त्याचं कांद्याचा उघरटपणा गायब झाला पाहिजे आपला, असं कांदा करायचा। तर बघा लालसर कांदा झालेला आहे आपला छान असा। आता ह्याच्यात मी खोबरं पण टाकते, खोबरंही थोडंच घेतलेलं आहे पहा, आणि मसाला वाटण्याची पण टेक्निक आहे। मसाला म्हणजे पहा तुम्ही, संपूर्ण पाहिल्यावरच कळेल तुम्हाला काय करायला लागणार आहे, कसं होतंय ते वांग। तर हे आता मी ते हे खोबरं टाकलेलं आहे पहिलं, नंतर आता सफेद तीळ 1 चमचा भरून टाकलेला आहे। ह्याला सफेद तिळाने कॅल्शियम तर भेटतीच आपल्या शरीराला, पण चव छान येते ह्या वांग्याला सफेद तीळ घातल्यामुळं। तर ह्याला पण भाजून घ्यायचं खरपूस छान। लालसर कांदा झालेला आहे पहा मस्त, कांद्याला जरा सुद्धा कच्चापणा राहिलेला नाहीये, पूर्ण लालसर कांदा बनलेला आहे आपला। आता मी मूठभर, जास्त नाही, मूठभरच शेंगदाणे घालायचे। शेंगदाण्याने पण कॅल्शियम भेटते आपल्या शरीराला, म्हणून ह्या गोष्टी आहेत ना, हेल्दी का बनणार आहे ते लक्षात ठेवा, खूप हेल्दी बनणार आहे हे वांग। आणि काटेरी वांगी आहेत माझ्याकडं, दुसरी वांगी नाही घ्यायची, हीच वांगी घ्यायची, ह्यानी चव छान येते या वांग्याला। मी दाखवते आता, पहिली थोडीशी दाखवली, परत दाखवणार आहे तुम्हाला कापता वेळेस, किंवा पुढे वांग्याचा प्रकार सगळं आहे ते दाखवणारच आहे, कुठली वांगी घ्यायची। भरपूर करणार आहे, भरपूर आवडतं घरामध्ये आमच्या हे वांग। अशा रीतीने जर बनवलं ना, चाटून पुसून संपून जातं लगेचच्या लगेच। तर छान भाजलेलं आहे पहा बरं, मस्त भाजलेलं आहे। आता ह्याला मी बाजूला ठेवते थंड होण्यासाठी। ही वांगी सारी, भरपूर सारी वांगी घेतात बघा, काटेरी वांगी आहेत, भरपूर सारी वांगी आहेत, ताजी वांगी आहेत, छोटी छोटी आहेत, जास्त एकदम जून झालेली नाही, म्हणून ही वांगीच घ्यायची, अशीच वांगी घ्यायची। आणि पहा आता पाणी घेतलेलं आहे बाजूला, हे वांग्याचं थोडंसं देठ कापायचं आणि असं वांग फोड करायचं। वांग फोड माहिती आहे तुम्हाला ना, असं असं वांग करायचं। आतमध्ये किडे असतात कधी काही वांग्यांमध्ये, ते किडे पाहायचे व्यवस्थिशीर, आणि छोटी छोटी अशी मस्त वांगी घेतलेली आहेत। ती वांगी मी अशा पद्धतीने चिरणार आहे पहा, अशी चिरली। आता थोडीशी दाखवते तुम्हाला कशी चिरायची ती, आणि ह्याच्यात मात्र त्याच्यात काय आहे का बघा, असं पाण्यात टाकायची वांगी आणि त्याच्यात मीठ टाकायचं, का की वांगी मुळात आळणी असतात, आणि मीठ टाकल्यामुळं वांग्याचं आतमध्ये आपण चिरल्यात ना, ती काळी पण पडत नाही आणि वांग्यात मीठ पण जातं, म्हणून वांग्यात चिरल्यानंतर मीठ टाकायचं कधी पण। ही संपूर्ण झालेली आहे चिरून मस्त पहा। तुम्ही म्हणसान एवढी वांगी घेतली, किती करणार आहे एवढं, पहा तुम्ही, ते राहणारच नाही, एवढं छान होणार आहे दही वांग। तर पहा तुम्ही, आता हे बघा चॉपर घेतलेला आहे, आणि मी हा चॉपरमध्ये वाटणार आहे, मिक्सरला वाटणार नाही मसाला मैत्रिणींनो, फक्त चॉपरमध्ये बारीक थोडासा करणार आहे, जास्त बारीक करायचा नाही मला, म्हणून मी चॉपरमध्येच करणार आहे। म्हणून हा सर्व मसाला घेतलेला आहे मिक्स करून, आणि पूर्ण चॉपरमध्ये टाकून थोडीशी कोथिंबीर टाकायची, आणि चॉपरमध्ये तुम्हाला वाटलं
तर नाही चॉपर तुमच्याकडं तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवायचा बंद करायचा, थोडा फिरवायचा बंद करायचा. त्याच्यामुळं तसं केल्याने थोडा जाडसर मसाला तयार होतो छान. मग आपल्याला हवी तोच मसाला भेटतो. नाहीतर तुम्ही असं खलबत्त्यामध्ये टेचून घेतला ना मसाला तरी चालेल. पण आता कसा मसाला होणार आहे पहा, तुम्हाला दाखवते. हे फिरवते मी आणि ह्याच्यावर बारीक करून घेते. तर हे झालेलं आहे बारीक. हे मसाल्याचं राहिलेलं आहे खोबऱ्याचं जरा, तर ते मी त्याच्यातच ठेवलेलं आहे बघा. अशा पद्धतीने झालेला आहे मसाला चॉपरमध्ये. हे बघा, जास्त बारीक पण नाही झाला, जास्त जाड पण नाही झाला. अशा पद्धतीने मसाला मी बनवून घेतलेला आहे. आणि असाच मसाला लागतो दही वांग्याला. हे दही वांग अप्रतिम टेस्टचं आहे, तर तुम्ही नक्कीच पाहिला तर कळन. हे जर पाहिलं तुम्ही ना तर नक्कीच दुसऱ्या दिवशी बाजारातून पिशवी भरून भरून वांगे आणणार आणि बनवणार. अशी आहे ही वांग्याची रेसिपी. आता इथे पहा मसाले वापरते मी. लाल तिखट आहे, मी आता तुमच्या आवडीवर घाला लाल तिखट. मी आता 4 चमचे छोटे आहेत माझे, ते 4 चमचे टाकलेले आहेत. आता पुढे पहा धणे पावडर आहे. पहा किती टाकते, छोटे चमचे आहेत मैत्रिणींनो, मग तुमच्यावर टाका. किती 3 चमचे टाकलेले आहे. थोडीशी मी हळद टाकलेली आहे 1 चमचाभर. आणि हा गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे. तुम्हाला अजून थोडासा टाकायचा असला टाकू शकता. मी 1 चमचाभर गरम मसाला. आणि हे मसाले सगळे सीता नेहरे किचन रेसिपीमधले आहेत. तुम्हाला वाटलं तर ऑर्डर करू शकता. स्क्रीनवर नंबर कुठे देणार आहे मी. तर हे पहा, आता हिंग घालायचा थोडासा मैत्रिणी. हिंग घालायचाच, त्याला छान सुगंध येतो हिंगाने. तर हिंग घातला थोडासा. आता ह्याला काय करायचं, आपल्याला टाकायचे मीठ. तर हे पहा मीठ घेते. आपण वांग्यात मीठ टाकलं होतं खाली डुबवायला, म्हणजे आतमध्ये मीठ गेलेलं आहे थोडं थोडं का होईना, म्हणून जरा कमी टाकायचं मीठ. कमी म्हणजे वांग्याला तसं म्हटलं तर वांगं आळणे असतं, इथे बरोबर टाकलं तरी चालतंय. आपण त्याच्यात आळणीचं प्रमाण त्याच्यात निघून गेलेलं आहे. मग इथे आता मी 1 चमचाभर तेल घालणार आहे या मसाल्यामध्ये, म्हणजे 2 स्पून असणार आहे, जास्त नाही तेल. आणि हा मसाला छान असा मिक्स करून घेणार आहे. एकजीव करून घ्यायचा सर्व मसाला. मैत्रिणी थोडा छोटा व्हिडिओ आहे, पण प्रोसेस छान आहे. मजा येते करायला. हे वांग एवढं टेस्टी वांग बनवायचं म्हटलं ना, खरंच आपल्या घरात सर्वच खाणार आहे म्हटल्यावर आवडीने माणूस बनवतं आणि आवडीने खातं. अशा पद्धतीने वांग बनवून पहा एकदा मैत्रिणी. आपण करत असतो, भरली वांगी करत असतो, वांग्याच्या फोडी करत असतो, किंवा वांग्याचे अनेक प्रकार आहेत ते करत असतो. तुम्हाला दाखवले पण आहेत भरपूर सारे प्रकार वांग्याचे. तर अशा पद्धतीने एकदा दही वांग बनवून पहा. हे बघा, आता थोडा थोडा मसाला भरायचा, जास्त काही भरायचा नाही त्याच्यामध्ये, थोडं थोडंच भरायचं आहे. का की आपल्याला त्याच्यात दही पण गेलं पाहिजे आतमध्ये अजून, म्हणून थोडाच भरायचा मसाला. आणि उरलेला मसाला ठेवून द्यायचा आपल्याला. ठेवून म्हणजे पुढे कामाला येईल, त्याच रेसिपीसाठी पुढे कामाला येईल. तर हे असं संपूर्ण भरून झालं ना, तुम्हाला दाखवते पूर्ण भरल्यानंतर. तर मी वरती कढई ठेवलेली आहे आणि वांगी तर आपली संपूर्ण भरून झालेली आहे पहा. मस्त वांगी भरलेली आहेत. आणि मैत्रिणी एवढी वांगी करणार आहे पहा, मग किती खात असतील. एवढा मसाला राहिलेला आहे तरी पण वांग्याचा आपण भरलेत पूर्ण वांगी, तरी पण एवढा मसाला राहिला. आता मी कढई ठेवते, मोठीच कढई ठेवते, का की आता वांगी तर भरपूर आहेत. आणि आता टाकलेले 1 पळीभर तेल. पहा आता मसाले, जिरं मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी टाकली, जिरं टाकायचं, छान फुलून द्यायचे ह्यांना व्यवस्थित. दोघांना मस्त एकमेकाला टक्कर घेत फुलून द्यायचं त्यांना. मग पुढचं प्रोसेस करायची आपल्याला. हे बघा मस्त फुललं पाहिजे, नंतरच करायचं प्रोसेस मैत्रिणींनो. व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली वांगी आणि कुठून पाहताय ते पण पाठवा मैत्रिणींनो. खरंच तुमच्या कमेंट पाहून ना मला छान वाटतं एकदम. तर हे पहा, हे टाकला मसाला उरलेला आणि ह्याच्यात त्या तेलात परतून घ्यायचा मस्त मसाला. असा परतला ना तर मसाला आपण भरपूर भाजलेला आहे, म्हणजे जास्त काही करत बसायचं नाही. डायरेक्ट वांगी सोडून द्यायची त्याच्यामध्ये. हे बघा ढिली सोडून वांगी त्याच्यामध्ये मस्त आता वांग्याबरोबर हलवत राहायचं. चांगला मिनिटभर वांगी असं त्या मसाल्यात परतून परतून उलटी पालटी करून घ्यायची छान अशी.
हायगाय करायची नाही, उलटी पालटी करायला. पुढे कशा पद्धतीने करते पहा तुम्ही. आणखीन पण 1 चमचाभर तेल घातलेलं आहे, जास्त नाही. इथे चमचाभर घातले आणि तिकडं मसाल्यामध्ये 2 स्पून घातलेले आहे. एवढ्या तेलामध्ये एवढी सारी वांगी बनवणार आहे मी, पहा तुम्ही. पण अगदी चटपटीत आणि चविष्ट तर विचारू नका. ते बघा असं करायचं, मस्त त्याला हलवायचं, उलटं पालटं करत राहायचं. आता हे मसाल्याचीच वाटी आहे ना, आता ह्याच्यात घ्यायची आपल्याला दही. तर दही किती घेते पहा तुम्ही. एवढ्या वांग्यांना मी एवढं दही घेणार आहे, पहा तुम्ही. दह्यामुळं काय होतं मैत्रिणींनो, वांग्याची चव तर काही गुणांनी वाढते आणि वांग एकदम असं मऊ पडतं एकदम मस्त दह्यामुळं. आणि चव इतकी वाढती ना, भयंकर. तुम्ही खाल्ल्यावरच कळेल तुम्हाला, एवढी चव वाढती ह्या वांग्याची. तर दही वांग एकदा करून पहा खरंच. आपण तुम्हाला असं जर वांग खायचं म्हटलं, नुसतं वांग धरून खाऊ शकतो आपण, असं वांग होतंय ते. अख्खं वांग सुद्धा खाऊ शकतो. तर हे दही छान फेटलेलं आहे मी. फेटून घ्यायचं चांगलं, फेटायची हायगाई करायची नाही, गुठड्याने झाल्या पाहिजे. आणि मी पाणी बिलकुल वापरणार नाही या वांग्याला, लक्षात ठेवा. हे दही वांग बिना पाण्याचं वांग बनवणार आहे. पहा असं हलवायचं नुसतं, त्याला बिलकुल हे करायचं नाही. त्याला हलवून तेवढं छान होतं वांग पहिलं. आता आपल्याला त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे मी. आता आपण टाकणार आहे ते दही. आता हे दही टाकल्यामुळं काय होतं, दही टाकलं ह्याला ना पाणी सुटणार वांग्याला. आता कोरडं दिसते वांग, पण दही टाकल्यावर पाणी सुटणार वांग्याला. असं मस्त वांग वाफेवर शिजणार. पहा तुम्ही. आता हे सर्व मिक्स करते. तुम्ही म्हणसान दही टाकल्यावर रंग बदली होईल वांग्याचा, बिलकुल रंग बदली होत नाही वांग्याचा. शिजल्यानंतर अगदी रसरशीत दिसतं ते वांग, खूप छान वाटतं. पाहताच असं वाटतं खायला घ्यावं. हे पहा झाला ना मिक्स. रंग दिसतोय का आत्ताच दिसत नाही, शिजल्यावर आणखीन रंग त्याचा छान दिसन. आणि छोटी वांगी असल्यामुळे पटकन शिजून जातात. तर झाकण ठेवते, 2 मिनिट झाकणार आहे. 2 मिनिटांनी तुम्हाला पहा कसं पाणी सुटतंय आणि कशी त्याला सुगंध येतोय वांग्याला. आहा, पहा ते पाणी, पहा ते वांग्याची हे. बाकी दही टाकलं, मीठ टाकल्यामुळं त्याला पाणी सुटलं वांग्याला. एकदम रसरशीत वांग झालेलं आहे. पहा बरं, जराही पाण्याचा थेंब न वापरता ह्या अशा पद्धतीने वांग झालेलं आहे. दही वितळलं गेलेलं आहे आणि पाणी पण त्याला सुटलेलं आहे. आता ह्याला अजून थोडंसं होऊन द्या आपल्याला, की ते पाणी खेचून घेईन. अजून 2 मिनिट ठेवायचे. स्लो गॅसवर, मिडियम एकदम स्लो गॅसवर ठेवायचे. तर परत पाहते, बघा आटलेलं आहे सर्व, जरा पण राहिलं नाही बघा पाणी. हे आपलं वांग तयार झालेलं आहे. हे वांग्याला शिजायला वेळ लागत नाही. मस्त पहिले बराच वेळ आपण 2-3 मिनिटं चांगलं परतून घेतलं होतं. जवळजवळ त्याच्यातलं मी 30% शिजलंच होतं वांग पहिलंच. नंतर आता पहा काढून दाखवते, एकदम रसरशीत वांग. आता हे वांग पाहून असं वाटेल का कधी आपण जेवतोय, एवढं छान होते वांग. त्याचा सुगंधच वेगळा येतो, त्याचा तोंडातला निवालाच वेगळा येतो त्या वांग्याचा, दही टाकल्यामुळं. आपल्यातून चव म्हणतात ना, तशी त्याला पैदा होती. रेसिपी पाहताच बनवायला घ्या तुम्ही, लक्षात ठेवा मैत्रिणींनो. अशी ही रेसिपी आहे. आणि तुम्हाला नक्कीच आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं माझं दही वांग. हे अगदी साध्या सोप्या आणि सरळ रीतीने दाखवलेलं आहे. कुठेही गडबड नाही, कुठेही काही नाही. पहा बरं, सुरेख वांग बनलेलं आहे. पहा तर रसरशीत ते वांग आहे का. त्याला वाटते का नाही एखादं वांग उचलावून खावं म्हणून असं. पहा बरं, आहे का त्याला काही, किती छान दिसते का नाही. ताटात वाढलं तर ताटाची शोभा तर वाढणारच. वांग्याचा रंगही फार सुंदर दिसतोय. पहा भरून घेतलेले आहे गच्च वाटे मी. बाय, परत भेटूया.